नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघता बोल भाऊ अरविंद चव्हाण एज्युकेशन अँड मोटिवेशनल. मित्रांनो, आताच आपण नुकताच माहिती आली आणि माहिती ते लवकरच मी सर्व गोरगरीब आमच्या जनते व युवकापर्यंत पोहोचावं यासाठी मी आजची माहिती मी खास करून घेऊन आलो नोटबंदीबद्दल. मित्रांनो, आताच आरबीआयने सांगितलं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी जाहिरात काढली आहे. या जाहिरातीनुसारच मी आज हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे बनवत आहे, हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, यामध्ये काय सांगितलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. सर्व सन्माननीय ग्राहकांसाठी नम्र आवाहन. आता बघूया काय म्हणताय यामध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय च्या मार्गदर्शन सूचनेनुसार पासून चालनातील सर्व 2005 पूर्वीच्या 2005च्या आतील 10, 20, 50, 100च्या नोटा बँकेच्या कोणत्याही स्थानिक शाखेत स्वीकारल्या जाणार नाही. म्हणजेच हे नोटा कोणती, आता गोरगरिबाकडे नाही, आता मोठ्या लोकांकडे असेल, श्रीमंतांकडे असेल, या जे उद्योगपती आहेत, जे व्यवसाय करतात, व्यापार लोक आहेत, यांच्याकडे आहेत. तर यामध्ये काय सांगितलं आहे हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. 1 जुलै 2026 पासून चलनातील सर्व वर्ष म्हणजे कोणत्या वर्षापर्यंतचे, 2005 पूर्वीच्या, म्हणजे 2005 पूर्वीच्या नोटा आज बी चालू असतील का? जर चालू असेल तर ते आपण कसं ओळखायचं? आणि जर आपल्याकडे नसेल तर ठीक आहे, जर असेल तर तुम्हाला 1 जुलैच्या पहिले तुम्हाला शासनाकडे म्हणजे बँकेमध्ये जे स्थानिक बँका आहेत इथे जाऊन तुम्हाला 1 जुलैच्या पहिले तुम्हाला हे नोटा तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुमची नोटा 1 जुलै नंतर स्वीकारल्या जाणार नाही 2005 पूर्वीच्या. आता हे कसं ओळखायचं? त्या नोटावर असतंय 2005 लिहून, त्या पूर्वीच्या नोटा तुम्ही ओळखू शकता. आता यामध्ये काय सांगितलं आहे, दिनांक 1 जुलै 26 पासून या नोटा केवळ आरबीआयच्या अधिकृत सेंट्रल आरबीआय ऑफिस मध्ये जमा कराव्या लागतील. आता आरबीआयच्या म्हणजेच बँका, आता आपल्याला एसबीआय बँक असो, भारतीय स्टेट बँक असो, या महाराष्ट्र बँक असो, या ग्रामीण महाराष्ट्र बँक असो, अशा प्रत्येक बँकेमध्ये आपल्याला जमा करावं लागेल. त्यानंतर काय सूचना दिली आहे ते जाणून घेऊया. ग्राहकासाठी महत्वाची विनंती. आता विनंती केली आहे की आपल्याकडे अशा वर्ष 2005 पूर्वीच्या नोटा असल्यास त्या 30 जून 2026 पूर्वीच आपल्या बँक खात्यात जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात. आता जर तुमच्याकडे जर नोटा असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये 30 जून पहिलेच तुम्ही जमा करा. जर तुम्ही जमा केले नाही तर हे नोटा फक्त रद्दी बनल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर काय म्हटलंय की दिनांक 9 जुलै 2026 पासून या नोटा केवळ आणि केवळ आरबीआयच्या अधिकृत सेंट्रल आरबीआय ऑफिस मध्ये जमा कराव्या लागतील आणि दिलेल्या मुदतीनंतर या नोटा स्वीकारणे स्थानिक संस्थेला कायदेशीर बंधनकारक असणार नाही. म्हणजेच जर तुमच्याकडे एखादी नोट असेल आणि तुम्ही जर चेंज केले नसतील आणि तुमच्याकडे जर नोट राहिली आणि तुम्ही जर विसरले तर तुम्हाला नंतर नोटा तुमची घेणार नाही. यासाठी 100ची असो, 50ची असो, 20ची असो, 10ची असो, हे प्रत्येक नोटा तुम्हाला बदलून घेणं अनिवार्य आहे. तर यासाठी मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.